त्या तिघांमध्ये घनश्यामची चर्चा चालू आहे आणि या चर्चेवरून तर नक्कीच कळतं की घनश्यामला पुढारी हे योग्य नाव आहे, कारण पुढारी खऱ्या आयुष्यात सुद्धा असेच वागतात. चला तर बघूया त्यांची काय चर्चा चालली आहे. तर हे तिघेजण इकडे गार्डन एरियामध्ये बसलेले असतात आणि घनश्याम अगदी त्यांच्या समोरच मस्तपैकी नाम वगैरे वडून असं गोल चष्मा वगैरे घालून बसलेला असतो. तर अभिजित म्हणतो की घनश्याम बघा ना मस्तपैकी असा तयार वगैरे होऊन बसलाय. तर तो सांगतो चष्मा घातल्यावर तर तो काही वेगळाच दिसतो. तर पॅडी विचारतो कशासाठी, नेमका कशासाठी तयार होऊन बसलाय. तर तो सांगतो की नाही असंच बसला असेल, त्यांच्याच लोकांमध्ये तो भांडत असतो नेहमीच, त्यांच्या लोकांमध्येच त्याचं वाचतं असं इकडे सांगितल्यावर अंकिता म्हणते की कारण बोलण्याची शिस्त नाही, स्वतःच्या मुद्द्यावरती तो कधी ठाम राहत नाही, त्यामुळेच त्यांनाही त्याचा राग येतो आणि ते भांडतात. त्याच वेळेस पॅडी एक जिम्नॅशियम मधला त्याचा किस्सा सांगतो की तो एक्सरसाइज करत होता डंबेल्स घेऊन आणि तिकडे तो सतत कॅमेऱ्याकडे बघायचा असा तिरकं. तर पॅडीने सांगितलं की अरे एक्सरसाइज करताना कॅमेरा बघू नये. तर तो सांगतो की तुमचं तुम्ही बघा ना, माझं मी बघतोय, मला काय करायचं आहे ते. तर त्यानंतर तो माझ्याशी काहीच त्या वाक्यावरती बोलला नाही, पण ज्यावेळेस कॅमेरा फिरला त्यावेळेस मात्र घनश्यामने माझ्याशी वाद घालायला सुरुवात केली. तर अंकिता सांगते कॅमेरा फिरल्याशिवाय घनश्याम काहीही बोलत नाही. एक वेळ आपण विसरून जातो की घरामध्ये आपण कुठे आहोत, काय आहोत, पण त्याला जर काही बोलायचं असेल ना प्रत्येक वेळेस त्याचं तिरक्या नजरेनं कॅमेराकडे लक्ष असतं. ज्यावेळेस कॅमेरा फिरतो त्याच वेळेस घनश्याम तोंड उघडतो असं इकडे अंकिता देखील सांगते आणि हे दोघे देखील त्याला ॲग्री आहेत. आणि मी सुद्धा कितीतरी वेळेस एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे की घनश्याम तिरकं बघून कॅमेऱ्याकडे बघितल्याशिवाय बोलत नाही. तुम्ही घनश्यामचं हे रूप कधी असं एपिसोडमध्ये पाहिलं आहे का हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.